नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी शहरातील बस स्थानक समोर मोटरसायकलवर आलेल्या 3 भामट्यांनी निलेश धिवर या अपंग व्यक्तीचा मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. निलेश रघुनाथ धिवर वय 43 वर्ष, राहणार शनी मंदिर रोड, खंडोबा चौक, तालुका राहाता यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की निलेश धिवर हे कामानिमित्त राहुरी येथे आले होते. त्यांचे काम झाल्यानंतर ते रात्री 11 वाजता राहाता येथे जाण्यासाठी राहुरी बस स्थानक समोर गाडीची वाट पाहत होते. तेथे एक अनोळखी इसम धिवर यांच्या जवळ गेला. त्याने फोन लावण्यासाठी मोबाईल मागितला. तेव्हा धिवर यांनी माझ्याकडे बॅलन्स नाही असे त्याला सांगितले. त्यावेळी तेथे मोटरसायकलवर आणखी 2 अनोळखी इसम आले. ते म्हणाले की तुझे काय नाटक चालू आहे असे बोलून त्यांनी धिवर यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्या मोबाईलच्या पाठीमागे कव्हरमध्ये त्यांचे आधार कार्ड व हँडिकॅप कार्ड होते. तसेच 1450 रुपये रोख रक्कम होती. या घटनेबाबत निलेश रघुनाथ धिवर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात 3 भामट्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 473/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.